कुंभ राशी 25 ते 29 जून या दिवसात 5 विचित्र घटना घडणार. हे ऐकून तुमचे डोळे पाणावतील. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कुंभ राशींच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यातील आर्थिक संघर्ष आता कायमचा संपणार आहे. जून महिन्याच्या शेवटच्या या 7 दिवसात सूर्यदेवाच्या अथांग आशीर्वादाने तब्बल 7 महाशुभ योगांचा एक असा दुर्मिळ संयोग तयार झाला आहे, जो थेट राजयोग आणि धनयोगाला बळकट करत आहे. या काळात ग्रहांची स्थिती तुमच्या गोचर कुंडलीत इतकी मजबूत झाली आहे की तुमच्यावर पैशांचा अक्षरशः पाऊस पडणार आहे. ज्या आर्थिक अडचणींना तुम्हाला गेल्या अनेक महिन्यांपासून सतावले होते, त्या आता एका क्षणात दूर होणार असून तुमची प्रलंबित कामे गतीने पूर्ण व्हायला सुरुवात होईल. जर तुमचे पैसे कुठेतरी खूप काळापासून अडकले असतील किंवा मित्र नातेवाईकांनी घेतलेली उधारी तुम्ही परत मिळण्याची आशा पूर्णपणे सोडून दिली असेल, तर आता काळजी करण्याचे कारण उरले नाही. या 7 दिवसांच्या काळात ते अडकलेले धन अचानक तुमच्या हातात येईल. इतकेच नाही तर जर तुम्ही व्यवसायात किंवा शेअर मार्केट यांसारख्या क्षेत्रात काही गुंतवणूक केली असेल, तर ते तुम्हाला दुप्पट तिप्पट परतावा मिळवून देणारे ठरेल. या काळात अचानक धनलाभ होण्याचे इतके प्रबळ संकेत आहेत की तुमचे बँक बॅलन्स वेगाने वाढताना पाहून तुम्ही स्वतःही चकित व्हाल. तुमच्या हुशारीने आणि संपर्काचा योग्य वापर करून तुम्ही या आठवड्यात आर्थिक क्षेत्रात एक मोठी झेप घेणार आहात. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा नोकरीत पगारवाढीची अपेक्षा करत असाल, तर हा काळ तुमच्याशी सोन्यासारखा आहे. ही केवळ एक तात्पुरती आर्थिक मदत नाही, तर हा एक असा सुवर्ण काळ आहे जो तुमच्या पुढच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य संपण्याची ताकद ठेवतो. त्यामुळे या काळात पूर्णपणे स्वागत करा आणि आर्थिक प्रगतीची दारे उघडण्यासाठी मानसिकरित्या सज्ज राहा. कुंभ राशींच्या या घटनांनो, आर्थिक प्रगतीसोबत तुमच्या लव्ह लाईफमध्ये अशाच दिवसाच्या एक मोठी खळबळजनक आणि सुखद घडामोडी घडणार आहे. जे कुंभ राशींच्या जातकांनो, बऱ्याच काळापासून कोणावरही मनापासून प्रेम करत आहात, पण समोरच्या व्यक्तीला सांगण्याची तुम्ही कसरत करत आहात, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. या 7 दिवसात ग्रहस्थिती अशी अनुकूल होत आहे की तुमचे प्रेमसंबंध आता थेट विवाह बंधनात बदलण्याचे प्रबळ योग निर्माण झाले आहेत. तुमच्या प्रेमाचा हा सुवर्ण काळ आता खऱ्या अर्थाने सुरू होणार असून तुमच्या आयुष्यात एक नवा बहर येईल. कधीकधी काही अनपेक्षित परिस्थितीमुळे तुमचे छुपे प्रेमसंबंध अचानक घरच्यांसमोर किंवा समाजासमोर उघड होण्याची शक्यता आहे. अशा वेळी घाबरून न जाता संयम राखा, कारण हा खुलासा तुमच्यासाठी अखेरीस फायद्याचा ठरेल. सुरुवातीला जरी घरात थोडा तणाव किंवा चर्चा निर्माण झाली, तरी सूर्यदेवाच्या कृपेने घरातील मोठ्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमच्या मनातील ही भावना जेव्हा घरच्यांना कळेल, तेव्हा ते केवळ लग्नाला परवानगी देणार नाही, तर आनंदाने तुमच्या या नात्याला स्वीकारतील. थोडक्यात सांगायचे तर तुमच्या आयुष्यातील प्रेमाचा मार्ग या 7 दिवसात मोकळा होणार आहे. जर तुमच्या वैवाहिक आयुष्यात काही काळापासून दुरावा निर्माण झाला असेल, तर तोही या काळात दूर होऊन पुन्हा प्रेमाचे वारे वाहू लागतील. तुमच्या प्रिय व्यक्तींची कायमची साथ मिळाल्याने संसारात सुखाचे दिवस येतील. त्यामुळे या काळात तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्यास अजिबात संकोच करू नका, कारण नशीबच तुमच्या बाजूने आहे आणि प्रेमाच्या बाबतीत तुम्हाला यश मिळवून राहील. कुंभ राशींच्या जातकांनो, या 7 दिवसांचा काळ तुमच्या मोठ्या कौटुंबिक आयुष्याचा एक मोठी सुखद क्रांती घेऊन येणार आहे. गेल्या काही काळापासून तुमच्या कुटुंबात किंवा नातेवाईकांमध्ये जे काही मतभेद, वाद किंवा गैरसमज सुरू होते, ते आता कायमचे मिटणार आहेत. ग्रहयोगाच्या प्रभावामुळे घरातील वातावरण अत्यंत आनंदी आणि संवादपूर्ण राहील. एखाद्या मध्यस्थानाच्या मदतीने किंवा आपोआपच जुन्या कटुतेचा शेवट होईल आणि पुन्हा एकदा प्रेमळ नाती घट्ट बनतील, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. या 7 दिवसात सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे ज्या जोडप्यांचं लग्न होऊन बरीच वर्ष झाले आहेत, पण अद्याप अपत्याचं सुख मिळालं नाही, त्यांच्यासाठी भाग्याचे दरवाजे उघडणार आहेत. तुमच्या घरातील नवीन पाहुण्यांचे आगमन होण्याचे प्रबळ संकेत मिळत आहेत. लवकरच तुमच्या घराच्या भिंती लहान मुलांच्या हसण्या, खिदळण्याने आणि किलबिटाने उठतील. हे केवळ एक वैयक्तिक सुख नसून संपूर्ण कुटुंबात एक नवीन उत्साहाची लाट येईल आणि तिचे वातावरण निर्माण होईल. तसेच तुमच्या मुलांच्या प्रगतीमुळे आणि त्यांच्या यशामुळे समाजात तुमचा मानसन्मान प्रचंड वाढणार आहे. तुमच्या मुलांनी शिक्षण आणि करिअरमध्ये मिळवलेले यश तुमच्यासाठी अभिमानाचा विषय ठरेल, ज्यामुळे पालकांना समाजात मान मिळेल. घरातील ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक नवी दिशा देईल. थोडक्यात सांगायचे तर कौटुंबिक संख्या आणि आनंदाच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी अत्यंत खऱ्या अर्थाने एखाद्या उत्सवासारखा असणार. कुंभ राशींच्या जातकांनो, नोकरी करणाऱ्या तुमच्यासाठी जून महिन्याचे शेवटचे 7 दिवस प्रचंड प्रगतीचे आणि यशाचे ठरणार आहेत. सूर्यदेवाच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होऊन तुम्हाला नोकरी मोठी बढती मिळण्याचे संकेत स्पष्ट दिसतात. तुमच्या कष्टाचे चीज होऊन तुम्हाला मोठ्या आर्थिक इन्सेंटिव्ह किंवा पगारवाढ मिळण्याची दाट शक्यता आहे.
तुमचे बॉस आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश होऊन सर्वांसमोर तुमचे तोंड भरून कौतुक करतील, ज्यामुळे ऑफिसमध्ये तुमचा मानसन्मान खूप वाढेल. मात्र लक्षात ठेवा की जशी तुमची प्रगती होईल तसे तुमच्या पाठीमागे शत्रूही सक्रिय होतील. ऑफिसमधील काही जवळचे सहकारी तुमच्या यशावर जळू शकतील आणि तुमच्या विरुद्ध गुप्त कारस्थान करण्याची शक्यता आहे. तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी किंवा वरिष्ठांसमोर तुमची प्रतिमा मलिन करण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच खेळू शकतात. त्यामुळे या काळात कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे टाळा. तुम्ही जितके सावध राहाल तितके तुम्ही या नकारात्मक शक्तींपासून दूर राहाल. व्यवसायामध्ये हा काळ मोठ्या संधी घेऊन येत आहे. तुम्ही घेतलेले निर्णय आता फळाला येत असून तुम्हाला व्यवसायात दुप्पट नफा मिळेल. तुमच्या करिअरशी संबंधित महत्त्वाचे दस्तावेज, फाईल्स किंवा डिजिटल पासवर्ड अत्यंत सांभाळून ठेवा, कारण ते चोरीला जाण्याची किंवा हरवण्याची भीती आहे. तुमचे व्यावसायिक प्लॉट्स आणि सिक्रेट्स कोणाशीही शेअर करू नका. आपले गुपित स्वतःजवळ ठेवणे हेच त्यांच्यासाठी या काळात सर्वात मोठे हिताचे ठरेल. संयम आणि हुशारीने वागाल तरच तुम्ही यशाचे नवे शिखर नक्कीच गाठाल. कुंभ राशीच्या जातकांनो, नशिबाचे बंद कुलूप उघडत असताना, यशाचे शिखरे पार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा. यशाच्या काहीच आपण अनेकदा छोट्या चुका करतो ज्याचे परिणाम मोठे असतात. या 7 दिवसात आर्थिक व्यवहारामध्ये प्रचंड सावधानगिरी बाळगणे अनिवार्य आहे. कोणालाही पैशांची उधारी किंवा कर्ज देण्याची चूक अजिबात करू नका. नशिबाने पैसा जरी येत असला तरी या काळात दिलेली उधारी परत मिळण्याची शक्यता आहे. तो पैसा कामाला कायमचा अडकू शकतो, ज्यामुळे तुमच्या घरात अचानक आर्थिक तणाव निर्माण होण्याची भीती आहे. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.